आप हो गया मेरे पास आ गया पंडित जी मशीन वर्क में मिल सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती बूट फेकण्याचा न्यायालयामध्ये प्रकार झालेला आहे. निषेध होतोय सगळ्या स्तरात. पंतप्रधानांनी ट्विट करून त्या घटनेचा निषेध केलेला आहे. प्रधानमंत्र्यांनी जरी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ल्याचा प्रयत्न झाला त्याचा समाज माध्यमांवरून निषेध केला, त्यांच्याशी फोनवर बोलले असंही मला समजलं. पण अशा प्रकारच्या घटना या देशामध्ये का घडत आहेत याचं कारण गेल्या 10 वर्षात जे विष या देशामध्ये पसरवलं गेलेलं आहे, धर्मांधतेचं, अंधभक्तीचं, त्यातून असे माथे फिरून निर्माण झाले. देशाच्या न्यायव्यवस्थेविषयी आदर बाळगावा असं वातावरण नाही. किंबहुना न्यायव्यवस्थेला जोडे मारावेत अशी परिस्थिती. पण न्यायमूर्ती भूषण गवई, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याविषयी व्यक्तिगतरित्या आणि त्यांच्या कामाविषयी देशाला आदर आहे. म्हणजे हा एक आशेचा किरण आम्हाला दिसतोय भूषण गवईंच्या रूपानं. नाहीतर गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेचे पूर्ण धिंडवडे मोदी आणि शहांनी काढलेले आहेत. त्याच्यामुळे भूषण गवई यांच्यावरती हल्ला करणारे किंवा हल्ल्याचा प्रयत्न करणारे हे भारतीय जनता पक्षाच्या ट्रेनिंग स्कूलचेच लोक आहेत, सनातनी म्हणून घेणारे. विष्णूचा अवतार नक्की कोण, त्याला का राग आला? नरेंद्र मोदी विष्णूचे 13वे अवतार आहेत म्हणून त्यांना राग आला का, असं ते म्हणतात. की सरन्यायाधीशांनी एक टिप्पणी केली की जाऊन भगवान विष्णूची प्रार्थना करा, आराधना करा. ते प्रत्यक्ष भगवान विष्णूविषयी बोलले असतील. यांना वाटलं असेल की भगवान विष्णूच्या 13वे अवतार जे आहेत भाजपात सध्या, म्हणून यांना राग आला, अशी शक्यता मला जास्त वाटते. असे मठ्ठ बिंडोक बरं का, आणि हिंदुत्वाला कलंक लावणारे हे लोक आहेत, हे बेगडे हिंदुत्ववादी लोक आहेत, हे खरे हिंदू नाही आहेत. ज्यांनी सनातनच्या नावाखाली हल्ला केला आहे त्यांनी भारताच्या संविधानावर हल्ला केला, भारताच्या आत्म्यावर हल्ला केला. एक लक्षात घ्या की भारताच्या सरन्यायाधीश पदावरील व्यक्तीवरती हा हल्ला झाला आणि ज्यांच्याविषयी या देशाला प्रचंड आदर आहे या क्षणी, आणि त्यांना जो कमी कालावधी मिळाला तो यापेक्षा जास्त मिळायला हवा होता अशी भावना लोकांची आहे. म्हणजे किती आदर आहे. अशा व्यक्तीवरती बूट फेकून स्वतःला सनातनी म्हणून जाहीर करणं हे या देशाच्या प्रतिष्ठेचे धिंडवडे जे भारतीय जनता पक्षाने काढलेले आहेत त्याचं हे स्वरूप आहे. ज्याने हल्ला केला तो म्हणतो मी नशेत नव्हतो, मला कसलाही पश्चाताप नाही आहे. तेच तर म्हणतोय ना, गोडसेलाही कुठला पश्चाताप नव्हता ना, गोडसेलाही पश्चाताप नव्हता. मारेकरांना, हल्लेखोरांना कधीच पश्चाताप होत नाही. ते वेगळ्या धुंदीमध्ये असतात. ते अंधभक्त असेच आहेत सगळे. अंधभक्तांना कधी पश्चाताप होतच नाही. उद्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आहे. होय, आम्हाला आशेचा किरण अजूनही आहे की न्यायदेवता आम्हाला न्याय देईल. या देशाच्या संविधानाचं, घटनेचं आणि पक्षांतरासंदर्भात जो कायदा बनवला आहे त्या संदर्भात न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल ही आम्हाला आजही आशा आहे. आम्ही जे मगाशी म्हणालो की न्यायव्यवस्था आपली न्यायव्यवस्था ही प्रतिष्ठा गमावून बसलेली आहे. ह्यामुळे शिवसेना गेली 3 वर्ष न्यायासाठी झगडते आहे, 4 वर्ष झगडते आहे, कायदेशीर लढाई करते, पण आम्हाला तारीख पे तारीख न्याय मिळत नाही. त्याच्यामुळे आधीचे सर्व सरन्यायाधीश जोडे खायच्या लायकीचे होते. सर, एक प्रश्न असा आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की आम्ही नवा भिडू कोणी येऊ देणार नाही आणि जो नवा भिडू येईल, आमची एक विचारधारा तयार झाली आहे जी संविधान बचावाची आहे
नवा भिडू त्याची विचारधारा तशी दिसत नाही, त्यामुळे आम्हाला तो नकोय. थोडक्यात त्यांचा रोख राज नाही, ठाकरे. मला माहीत नाही, ते अधिकृतपणे काही त्यांनी चर्चा केलेली नाही. हर्षवर्धन सपकाळे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. मुळात महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीत तशी चर्चा झालेली नाही. ती झाल्यावरती आम्ही पाहू ना. प्रबोधनकारांचं पुस्तक वाटण्यावरून गोंधळ झालेला आहे. ज्यांनी पुस्तक वाटले त्याला माफी मागायला लावलेली आहे. प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक हे आज लिहिलेलं नाही आहे ना. प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाला अनेक दशकं उलटून गेलीत आणि ज्या पुस्तकाविषयी वाद झाला, काय देवळाचं धर्म देवळात नाही, मी तुमच्याकडनं वधवून घेतो आहे. धर्मांची देवाचं हे अत्यंत क्रांतिकारक असं पुस्तक आहे. हिंदुत्व आहे, पण हिंदुत्वात कसं ढोंगबाजी आणि बोवाबाजी शिरलेली आहे, कशी अंधभक्ती शिरलेली आहे, कसं शोषण असतं, या संदर्भात त्याने प्रखर भाष्य करणारं हे पुस्तक आहे. आजही अनेकदा महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुस्तक अनेकांना भेट दिलं जातं. आजही इतक्या वर्षांनंतर या पुस्तकाच्या प्रबोधनकारांच्या हजारो प्रती विकल्या जातात. आजही तर हे पुस्तक देणं हा गुन्हा नाही, या पुस्तकावर बंदी नाही. फक्त त्याच्यामध्ये हिंदुत्वाचं जे काही लोकांनी जे ढोंग निर्माण केलेलं आहे देवळातल्या धर्मावर आणि धर्मातल्या देवावर, त्याच्यावर प्रबोधनकारांचे प्रखर भाष्य आहे. त्यात काही चुकलेलं नाही. कशी धर्माच्या नावाखाली लूट केली जाते ह्याच्यावर त्यांचं भाष्य आहे. कसं लोकांना फसवलं जातं आहे यावर त्यांचं भाष्य आहे. आणि हे पुस्तक यापुढे अधिक जास्त जोमाने विकलं जाईल आणि जास्त जोरात प्रचार होईल. नेते नवाब मलिक मागणी करतायत की महाराष्ट्राच्या शाळांमध्ये उर्दू शिकवावी. जास्तीत जास्त शाळा उर्दूच्या आहेत, म्हणून मराठी मीडियममध्ये पण उर्दू शिकवा. असं कोण